आजपासून 2 दिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठकीचं आयोजन. मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिय बैठक. आगामी पालिका निवडणुकीबाबत बैठकीत होणार चर्चा. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची आज महत्त्वाची बैठक. दुपारी 12:30च्या नंतर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आले. तर आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार. दरम्यान पालकमंत्रीपद वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीकडे लक्ष. खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आयोजित. तर शिवसेना कलादालनमध्ये होणार बैठक. पालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालच जिंकणार, खासदार संजय सिंह यांचा दावा. तर प्रचार कोणीही करो, विजय केजरीवालांचाच होणार, संजय सिंह यांनी व्यक्त केला विश्वास. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद टोकाला. आमचं एकतरी चूक दाखवावी, काही चुकलं असल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं म्हणत भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना चॅलेंज. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक. यावेळी हॉटस्टार OTT वाहिनीविरोधात मनसे आक्रमक. क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणात मराठी भाषेतील समालोचनाचा पर्याय उपलब्ध करून न दिल्यास मनसे जाब विचारणार. एसटी तिकीट दरवाढी विरोधात आज ठिकठिकाणी आंदोलन. लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड शहरातील बस स्थानकात आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार. मुंबईत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन. मार्करवाडी विवाहाच्या समर्थनात आंदोलनाची हाक. मुंबईतील पक्ष कार्यालयासमोर केलं जाणार आंदोलन. अजित पवारांचा महापालिका आयुक्तांना फोन. GPS आजारांच्या रुग्णांचं बिल खूप येतंय, सरकारी रुग्णालयात यंत्रणा जागा ठेवा, अजित पवारांच्या आयुक्तांना सूचना. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यास प्राधान्य देणार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. नाशिकच्या द्वारकातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदत. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. माणुसकी हा आपला धर्म आहे. पूजा करण्याचा, देवाला वंदन करण्याचा प्रकार वेगवेगळा असेल, मात्र एकच धर्म आहे आणि तो सनातन धर्म. योगी आदित्यनाथ यांच्याकडून वक्तव्य. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे, मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही, मग कोणी केली? विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर. नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई. उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरिक कायदा लागू. लग्न आणि लिव्ह-इनची नोंद करावी लागणार. कायद्याअंतर्गत मुस्लिमांचे आणि इतर धर्मियांचे कायदे समान असणार. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ब्रिजा गाडीसह बेपत्ता असल्याची माहिती. गृहीता विचारेचा प्रजासत्ताक दिनी नवा विक्रम. 76व्या प्रजासत्ताक दिनी उत्तराखंडच्या केदारकंटा या 3800 मीटर उंच शिखरावर यशस्वीरित्या फडकवला तिरंगा. या उल्लेखनीय कामगिरीने एका नवीन विक्रम प्रस्थापित केला. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस पुन्हा ब्लॉक. दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवणं ते वर्सोवली मार्गे वळवणार. थेरगाव चिंचवड बटरफ्लाय पुलाचं काम 7 वर्षांनंतरही अपूर्ण. आतापर्यंत पुलावर 40 कोटींचा खर्च. कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा मार्ग आजपासून खुला. मुंबईकरांना वांद्रे ते मरीन ड्राईव्हवर प्रवास आता फक्त 15 मिनिटात करता येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेर यांचा अजून एक व्हिडिओ समोर आलाय. कामगारांसह स्थानिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरात 275 अभ्यासकांनी दिली भारतीय संविधानावर महापरीक्षा. निर्मिती फिल्म क्लब आणि बाल साहित्य कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात हा उपक्रम राबवण्यात आलाय. संविधान महावाचनाचे युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. गुरुकुल विद्यालयाच्या वतीने गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम. सलग 7 दिवस 4 तास
संविधान महावाचन करून संविधान महावाचनाचा सप्ताह पूर्ण केल्याची नोंद. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. 76व्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल. प्रभू रामाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. यंदाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर झालाय, तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते हा सन्मान होणार. पंढरपूर तालुक्यातील 125 विद्यार्थ्यांना सायकल वाटप. शिक्षणाची गोडी असणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सायकल वाटप करण्यात आले. अमरावतीमधील तिवसा शहरात आमदार राजेश वानखडे यांच्याकडून पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. कबड्डी स्पर्धेत नामांकित कबड्डी संघ दाखल, तर भाजप खासदार अनिल बोंडे, भाजप संघटक उपेंद्र कोटेकर व इतर नेत्यांनीही यावेळी हजेरी लावली होती. गोदावरी नदीपात्रातील नैसर्गिक बेटावर दक्षिण कोरियातील भत्तेंजींचा होणार उपसंपद विधी. 9 फेब्रुवारीला परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत हा विधी होणार आहे. संगमनेरात विद्यार्थ्यांनी भरवला कुंभमेळा. प्रयागराजला भाविकांना जाता आलं नाही, अशा भाविकांसाठी विद्यार्थ्यांनी प्रभू शिवशंकर आणि साधू संतांचे रूप घेतलं. वाशिम जिल्ह्यात महावितरणाकडून विद्युत मीटर तपासणी मोहीम सुरू. महावितरणाच्या या मोहिमेला यश आलं असून 30 लाखांवर दंड वसूल. मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेत हजर. रजा कालावधीत हत्तींच्या थकलेल्या पायांची केली जाते मालिश. वाशिमच्या शेतकऱ्यांनी 8 एकर शेतात 48 लाखांचे विक्रमी उत्पन्न केले, तर रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन संत्रा बागेची लागवड केली. मेहनतीच्या जोरावर बाग फुलवली. परभणीच्या स्त्री रुग्णालयाचा समोरील रस्ता धोकादायक. गरोदर महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी त्रास. रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेत, प्रशासनाचं दुर्लक्ष. बदलापूर पालिकेत 5 वर्षात 700 कोटींचा भ्रष्टाचार. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. खोटे ठराव आणि काम दाखवून पैसे लुटल्याचा दावा. परभणीत नाट्यगृहाचे काम अनेक वर्षापासून रखडले. निधी अभावी काम रखडल्याने कलावंतांकडून संताप व्यक्त. नेमकं नाट्यगृहाचं काम कधी पूर्ण होईल याकडे कलावंतांच्या नजरा. परभणीत बस पोर्टचं काम अंतिम टप्प्यात. प्रवाशांची अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपणार. लवकरच परभणीकरांना मिळणार नवीन बस पोर्ट. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा विरोध. तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीने निदर्शने. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं करून वेधलं लक्ष. सांगलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा पार. 65 वर्षावरील महिला व पुरुष वृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बाळापूर स्थानकावर असलेल्या बोर्डवर छत्रपती संभाजीनगर नावावर लावलेली काळी शाई लावण्याचा शोध घेतलाय आणि कारवाई करा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. सोयाबीन हमीभाव खरेदीची तारीख वाढवून द्या. परभणीच्या गंगाखेडमधील शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे टरबूजावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. यामुळे यावर्षी टरबूज उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. बेदाणा दरात 40 रुपयांनी वाढ. यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचे संकेत. शेतकऱ्यांना अच्छेदी. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे, तर तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होतीये.
पुण्यात मेट्रोच्या वेळेत वाढ, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि रात्री 11 पर्यंत मेट्रो धावावी अशी मागणी होत असल्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोची सेवा 1 तास वाढवण्यात येणार आहे. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालमत्तांचा प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला. हा प्रस्ताव पुढे गृह मंत्रालयात गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला मंजुरी मिळणार. लातूर जिल्ह्यातील उदगीर महावितरण सहाय्यक अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास, यामुळे सहाय्यक अभियंता भुजबळेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.